हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी नाथ स्वामी नाथ स्वामी. पुरुषार्थ धाम होतय 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 करता करता पूर्णही झालं, पुरंगही झाला, श्रीरंगही झाला, उत्तरंगही झाला. आम्ही एन्जॉय केलं बरोबर. परंतु प्रश्न पडतो एक, पुरुषार्थ धाम. एकाच व्यक्तीने डायरेक्टली प्रश्न लिहून विचारलं, बाबू पुरुषार्थ धाम आणि आई जगदंबे स्थान हे कसं काय? त्याने प्रेमाने विचारलंय. मुळा भाविक आहे, त्याला अज्ञानी आहे, कळत नाही. पण पुरुष आणि स्त्री ह्या भेदाच्या पलीकडे आई जगदंबा आहे, भगवान त्या लक्ष ठेवा. हा लक्षामध्ये पुरुषार्थामध्ये स्त्रीरूपी आई कशी, हा प्रश्न त्याला पडला. मी हसणार नाही, त्याला कळत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की पुरुषार्थ पुरुषांना आणि स्त्रियांना समान आहे. धर्म अर्थ काम मोक्ष भक्ती मर्यादा हे पुरुषार्थ स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान आहे. बेसिकली पुरुष म्हणजे मेल का नर. नर आणि मादी मला नर नव्हे. पुरुष शब्दाचा अर्थ संस्कृतच्या वैदिक औपनिषदिक पौराणिक वाङ्मयामध्ये पुरी म्हणजे हे शरीर म्हणजे एक पुरी आहे, धाम आहे, एक तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्रामध्ये राहणारा तो पुरुष म्हणजे आत्मा ह्या अर्थाने वापरला जातो. आत्मा हा स्त्रीचा पण आहे, पुरुषाचाही आत्मा आहे. हा लक्षामध्ये त्यामुळे पुरुषार्थ हा त्याच्या जीवात्म्याचा असतो. पुरुषार्थ धाममध्ये आई कशी म्हणजे तिने स्त्री अर्थ धामवर शब्द यायला पाहिजे होता, असं काही नाही आहे. राजा लक्षात एक साधी साधी गोष्ट. अनेकांना हा प्रश्न पडलाही नसेल, चांगली गोष्ट आहे. पडला असेल तरीही चांगली गोष्ट आहे, कारण जिज्ञासा असावी पण कुतर्क नसाव्या. भक्ती मार्गामध्ये जिज्ञासा असं चांगलं असतं, अधिक कळतं आपल्या देवाविषयी. लक्षात ठेवा, ही आई जगदंबा जी आहे ती ह्या सगळ्या भेदांच्या पलीकडे आहे. हा लक्षामध्ये स्थूल सूक्ष्म दिवस रात्र प्रकाश अंधकार. आता साधी गोष्ट ह्याची झाली की तुम्हाला जो अंधकार वाटतो, का अंधकार वाटतो? कारण तुम्हाला त्यात दिसत नाही म्हणून. पहिल्यांदा रात्री सगळीकडे अंधकारच असायचं बरोबर, पण हळू विस्तव आला, दिवे आले, ज्योत आली, इलेक्ट्रिसिटी आली, रात्री पण प्रकाश असतो. रात्री प्रकाश आहे सर्वत्र म्हणून बरं त्याला दिवस म्हणू का? नाही. रात्र म्हणजे रात्र, अंधकार म्हणजे अंधकार. अंधकार म्हणजे काय तर आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्याला अंधकार म्हणतात बरोबर. अगदी भर दिवस आहे, दुपारचे 12 वाजलेले आहेत, सूर्य तळपतो आहे, पण आपल्या खोलीचे सगळे दरवाजे खिडक्या बंद केले तर काळोख होणारच. पण काळोखात आपल्याला दिसत नाही, पण म्हणून देवालाही दिसत नाही असा नाही विचार करायचा. ज्याला अंधारातही दिसतं असे प्राणी पण आहेत, आपल्याला माहिती आहेत बरोबर. किंवा काही प्राण्यांना अंधारातच दिसतं, प्रकाशात दिसत. तर हा परमेश्वर, हा ईश्वर, हा परमेश्वरी, हा स्वयं भगवान या सगळ्या द्वंद्वांच्या पलीकडे आहे. त्याला प्रकाश आणि अंधकार हा भेद नाही, लक्ष ठेवा. त्याला जेवढं प्रकाशामध्ये सुस्पष्ट दिसतं तेवढंच सुस्पष्ट त्याला अंधारामध्येही दिसतं. आपले मानवाचे कायदे त्यांना लागू करायचे नाहीत, हे लक्ष ठेवा. त्यामुळे तिथे ती आई आहे आणि ती पुरुषधामामध्ये कशी आईसाठी मातृधाम वगैरे नाव का नाही, असे वेळे सवाल तुमच्या मनात बोलले. काही वाईट नाही, घाबरायचं कारण आहे, पण त्याचं समाधान नीट करून घ्यायचं. आणि मुख्य म्हणजे अशा शंकाने आपल्याला पडायचं कशाला.
पहिली गोष्ट. बरोबर, साधी गोष्ट आहे. आता एखाद्या बिल्डिंगचं नाव श्रीकृष्ण निवास आहे, असं अर्थ त्यात बिल्डिंगमध्ये राहणारे सगळे लोक श्रीकृष्ण आहेत का? ज्यांचं नाव श्रीकृष्ण आहे त्या लोकांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन राहायचं नाही का? नाही, असा काही प्रश्न उद्भवत नाही. बरोबर की नाही? असं प्रॉब्लेम व्हायचा. एक बिल्डिंग आड सोडून श्रीकृष्ण, श्रीराम, जगदंबा, दुर्गा, विठ्ठल, पांडुरंग, हरी, शिव, बरं, असं सगळे लोक एकच नावाचे निघतील. तसं नाही आहे. लक्षात ठेवा, हे स्वयं भगवान काय, आई जगदंबा काय, दत्तगुरु काय, या जन्मांच्या पलीकडे आहेत. हे ज्या मानवरूप घेऊन येतात, दत्तात्रय बनवून येतात, आई जगदंबा अनुसया बनवून येते, स्वयं भगवान श्रीराम श्रीकृष्ण बनवून येतो, तेव्हा त्यांना मानवी देहाचे सर्व कायदे, सर्व नियम हे ते त्या कुळानुसार स्वीकारतात, ते पाळतात सुद्धा. आलक्षमध्ये, परंतु ते त्या सगळ्याच्या पलीकडे असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असे गुणधर्म, आपले मानवाचे गुणधर्म आपण देवाला शिकवायचे नाहीत. पुरुषार्थ आहे, मग तो पुरुषार्थ आई कसा देणार? पहिली गोष्ट लक्षात घ्या, ती आई आहेच. पण आपण घोर कशाने स्तोत्रामध्ये काय म्हणतो? दुसऱ्या श्लोकामध्ये त्वं नो माता त्वं पिता तो दीपस्त्वं त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वं त्वं नो प्रभो विश्वमूर्ते आहे परत नीट म्हणा. त्वं नो माता परत एकदा म्हणा. परत एकदा म्हणा. आता जर बरं एक बरं, तर मला सांगायचं काय म्हणणं आहे, त्वं नो माता, नो म्हणजे आमची, तू आमची आई आहेस, तू आमचा बाप आहेस. आता इथे काय ना प्रश्न विचारत आम्ही, एकच दत्त, आई पण कसा आणि बाप पण कसा? मानवामध्ये असं होऊ शकत नाही. बाप आईसारखा वागेल, आईसारखं प्रेम करेल, आई बापासारखी कठोर बनवू शकते. मग तू माझी आई पण आहेस, तू माझा बाप पण आहेस, हे मानव समाजामध्ये खरोखर घडणं शक्य नाही ना. एकदा तू आई आहेस किंवा बाप आहेस. आई बापाची भूमिका करू शकते, बाप आईची भूमिका करू शकतो, आई बनू शकत नाही, आई बाप बनू शकत नाही. एखादे त्वं नो माता त्वं पितास्त्वं दीपस्त्वं, म्हणजे सद्गुरुस्त्वं पण. आपण विश्वमूर्ती, संपूर्ण विश्व हीच तुझी मूर्ती आहे. हे कसं? हे आम्हाला शंका पडली का? नाही पडली. कारण एकतर आम्हाला संस्कृत कळत नाही, त्यामुळे आम्ही तिथे लक्ष देत नाही. दुसऱ्या बापूने अर्थ सांगितला, पुढचं पाठ मागचं चपाट. गेल्या गुरुवारचं प्रवचन या गुरुवारी आठवत नाही. काही मंडळी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत प्रवचन ऐकतात, रेग्युलरली न चुकता, पण पहिले पाढे पंचावन्न फरक काही पडलेला आढळत नाही मला. सांगण्याचा हेतू करायचं ना, असे अनालिसिस करत बसू नका. अशी काय म्हणते, चिडफाड करत बसू नका. जे काय आहे ना ते प्रेमाने स्वीकारा. आपण विठ्ठलाला, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज काय म्हणतात, विठू माऊली तू माऊली जगास. विठू माऊली शब्द वापरतात. मग आम्ही विठ्ठलाला तपासायला जाणार का? आई आहे, स्त्री आहे की पुरुष आहे? नाही, हा मूर्खपणा आहे, हा साक्षात मूर्खपणा आहे. त्याचप्रमाणे सांगतो की असे बुद्धिभेद करणारे लोक आपल्या आजूबाजूला आले आणि प्रश्न विचारायला लागले की त्यांना सांगायचं, तुम्ही वर जा, प्रश्न विचारा, जमलं तर खाली या. आलक्षणे आपला बुद्धिभेद होऊ द्यायचा नाही. समजलं? त्यामुळे पुरुषार्थ धर्मामध्ये आई कशी, त्या दत्तच माता आणि पिता आणि सद्गुरू
आणि परत विश्वमूर्ती कसा आम्हाला माहीत नाही, आम्हाला जाणून घ्यायची आवश्यकता नाही. कारण आम्हाला संतांनी सांगितलंय, श्रेष्ठ संतांनी सांगितलंय की त्वम न माता त्वम पिता, तो बस आम्हाला ते पुरेसा. आलक्ष्यामध्ये आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलं की तांदळाचा भात करून खायचा, गव्हाच्या पोळ्या करून खायच्या, आम्ही ते खातो. आम्ही त्याच्यामध्येच लॅबोरेटरीत जाऊन टेस्टिंग करून घेतलं नाही की मानवाला खायला योग्य आहे की नाही. बरोबर. तेवढा विश्वास आईबाबांवर आम्ही ठेवला. हे विश्वास आईबाबा जे संत आहेत, ऋषी आहेत, ब्रह्मर्षी आहेत, त्यांनी सांगितलेली गोष्ट मग काय लक्षात घ्यायची नाही. पण अनेक वेळा मुद्दाम म्हणून चांगल्या लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात. त्याला आपण बळी पडायचं नाही. लक्षामध्ये हे महत्वाची गोष्ट. मी काय सांगतो, आपल्या खांद्यावर आपलंच डोकं असलं पाहिजे, दुसऱ्या कोणाचं डोकं आपल्या खांद्यावर स्वीकारायचं नाही. लक्षामध्ये नक्की की कळतंय. त्वम न माता त्वम पिता तो जर म्हणतो तर पुरुषामध्ये आई कशी हा प्रश्न ज्या लोकांनी विचारायचा प्रयत्न केलाय, लोकांच्या मनात किडे घालायचा प्रयत्न केलाय, त्यांना आपलं हे उत्तर देता आलं पाहिजे की होय, ती जगदंबा आहे, तीच जगातल्या यशयावत पुरुषांना जन्म देते, म्हणजे पुरुषार्थही देऊ शकते. सिंपल साधं आपल्या भाषेमध्ये. बघा, आईचं दूध मुलीसाठी वेगळं आणि मुलासाठी वेगळं असतं का हो? नाही ना बाबा. आईचं दूध वेगळं असेल, मुलीसाठी दूध वेगळ्या प्रकारचं, मुलासाठी दूध वेगळ्या प्रकारचं, ती गोष्ट वेगळी नाही आहे. इतकं साधं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे असा अर्थ आईच्या त्याच दुधावरती मुलगी मुलगी म्हणून वाढते, मुलगा मुलगा म्हणून वाढतो. पटते. त्यामुळे आई जगदंबा आम्हाला पुरुषार्थ देते, देऊ शकते. आणि परत आमचा बाप तिथे बसलेलाच आहे ना, तो बघून घेईल काय हे उत्तर द्यायचं. आपल्याला जास्त वादावधी नाही करता आली ना, मोकळं व्हायचं, हात वर न करता लक्षात सरेंडर करायची गरज नाही. म्हणून आमचा बाप आहे, आमच्या बापाला जाऊन विचार. उत्तर द्यायची जबाबदारी आमची नाही. आमच्या बापाने आम्हाला सांगितलंय, बापाला जाऊन विचारा, मग मी बघतो काय करायचं. त्यामुळे लक्षात घ्यायचं, परब्रह्म भगवंत हे ईश्वर हे द्वंद्वाच्या पलीकडे असतात. प्रकाश काळोख, स्त्री पुरुष, दिवस रात्र, ज्ञान अज्ञान च्या पलीकडे आहेत. म्हणून अथर्व शिष्यामध्ये ती जगदंबा आम्हाला काय सांगते, विद्याहम अविद्याहम, मीच विद्या आहे, म्हणजे पारमार्थिक ज्ञानाकडे जाण्याची वाट आहे, आणि मीच अविद्या आहे, म्हणजे तुम्हाला मानवाला मोहात पाडून भौतिक शास्त्रांकडे वळवणारी, स्वार्थाकडे प्रपंचाकडे वळवणारी पण मीच आहे. येस, हे दोन्ही ती कशी काय, तेच तर आहे ना. ते ती दोन्ही करू शकते की म्हणून तीच करते, म्हणून ती तशी आहे, ती तशी आहे म्हणून तशी वर्णिली गेली आहे. लक्षामध्ये आम्हाला प्रश्न पडतो, तो मला समजू शकतो. बाबा दत्तबापाला 3 तोंड कशी, ग्रंथामध्ये मी दिलंय नीट समजावून सांगितलंय. हे 3 मुख ही स्थूल शरीराची नसतात. त्यांचा सर्व भगवंताचा मूळ देह प्राणमय देह आहे. हे प्राणमय देहाला 3 काय, काही सहस्त्र पुरुष सूक्त मध्ये आपण वाचतो ना, सहस्त्राक्ष, सहस्र शीर्ष, सहस्र हस्त, सहस्र पाद, हजारो हात आहेत, अनंत हात आहेत, अनंत पाय आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत मस्तक आहेत. हे प्राणमय शरीराची अवस्था वर्णन केलेली आहे. प्राणमय देह आपण बघू शकतो का, नाही. त्यामुळे आपल्याला स्थूल मूर्तीमध्ये, विग्रहामध्ये त्याची कल्पना करतो, धारणा करतो, ध्यान करतो, आणि त्याला प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव घेतो. म्हणजे तुमची भक्ती एवढी वाढली, तुम्हाला त्या परमेश्वराचं, ईश्वराचं विश्वरूप म्हणजे प्राणमय स्वरूप सुद्धा दिसेल. पण तेवढी भक्ती आपली झाली पाहिजे. अरे अर्जुनाला सुद्धा जेवढा श्रीकृष्णाचा क्लोज भक्त होता, क्लोज मित्र होता, सखाते भाऊ होता, तरी देखील रणांगणावर कृष्णाने विश्वरूप दाखवलं, तो बघू शकला नाही. त्याचे डोळे दिपायला लागले. पण कृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली तरी त्याला बघेना. तरी अर्जुन त्याला शरण गेला, आणि अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, मी जो सही गोष्ट मान्य करतो, म्हणजे तेज आवर बाबा, मला बघवत नाही.
तर 2 हात 2 पाय असतं रूपच मला बघू दे, अशी ही अर्जुनाची स्थिती. तर आपली काय असतं? त्यामुळे शांतपणे आपापल्या मार्गावरून प्रवास करता यायचं. आणि कोणी असं बुद्धिभेद घालायचा प्रयत्न केला तर सरळ सांगायचं, जे आहे ते आहे, माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे, तुझा नसेल तर नसू दे. प्रश्न विचारायचे असतील तर वरती जा, आई जगन्मयीला विचार, आणि खाली आलास तर मला सांग. तो काही खाली येत नाही, घाबरू नका. तो एकदा गेला की गेला. असे प्रश्न विचारून लोकांच्या मनात कुशंका उत्पन्न करणारे लोक हे नेहमी पुढे प्राणीयोनीतच जात असतात. याला इंग्लिशमध्ये ब्लास्फेमी म्हणतात. म्हणजे देवनिंदा, ईश्वर निंदा करणारा मनुष्य, ब्लास्फेमस मनुष्य हा डेफिनेटली पुढे सतत ओरडत राहणाऱ्या प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म घेतो. कावळा काव 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 काव, रातकिडा गुरुगुम 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 गुरु, कबूतर, अशी सतत आवाज करणारे प्राणी आहे, त्यांच्या जन्माला येतात. आलक्ष्यामध्ये आणि अतोनात दुःख बघतात. आलक्ष्यामध्ये म्हणून देवनिंदेच्या मार्गाने कधी जाऊ नये. आपला देव तो आपला देव, दुसऱ्या देवाला नाव ठेवायची आपल्याला गरज नाही. आपण आपल्या देवाला कोणी नाव ठेवत असेल, आपल्याला उत्तर देता येत तसंच द्यायचं, नाही तर काना डोळा करायचा, बंद, त्याचं तोंड बंद करायचं. तुझा विश्वास तुझ्याकडे, माझा विश्वास माझ्याकडे, मला फरक पडत नाही, मला फरक पडत नाही. आलक्ष्यामध्ये म्हणून त्यातून मोकळं व्हायचं असतं. आलक्ष्यामध्ये क्लिअर. तर पुरुषांमध्ये आई जगदंबा आहे, कारण ते तिचं स्थान आहे. ती स्वतःहून तिकडे आली आहे आणि तिला कोणीही अडवू शकत नाही. बरोबर. तर आपण तिकडे जसं त्या दिवशी पालखीत स्वागत केलं, तिचं आज तिचं स्वागत करूया का? लक्षात ठेवा, ती यत्र तत्र सर्वत्र सर्व ठिकाणी आहेच. आलक्ष्यामध्ये शी इज नॉट ओनली क्रिएटर, शी इज क्रिएट्रिक्स ॲज वेल. म्हणजे ती विश्वाची निर्माती पण आहे आणि विश्वरूपही आहे. आलक्ष्यामध्ये तिला आवाहन करूया. जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी. धाव पावगे आई मनसी उद्धरी, धाव पावगे आई मनसी उद्धरी. जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी. धाव पावगे आई मनसी उद्धरी, धाव पावगे आई मनसी उद्धरी. जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी. धाव पावगे आई मनसी उद्धरी, धाव पावगे आई मनसी उद्धरी. जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी. जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी. जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी, जय अंबे जय दुर्गे जय परमेश्वरी. जय दुर्गे 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 जय
जय दुर्गे 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 जय जय दुर्गे जय जय दुर्गे. हे अंबे, हे माते, हे परमेश्वरी, तू आली आहेस. आम्ही सर्व साक्षीदार होतो. कोणी आम्ही डायरेक्ट गेलो, पुण्याला जाऊन पोचलो, आळंदीला पोचलो. कोणी आम्ही मोबाईलवर बघितलं, आयपॅडवर बघितलं, टॅबवर बघितलं, टीव्हीवर बघितलं, पडत बघितलं, पण बघितलं. एका पवित्र क्षणाचे आपण साक्षीदार झालो. आजपर्यंत बघितलं नसेल, उद्या बघा. अगदी 1000 वर्षांनी कोणी हा क्षण बघितला तरी त्याला तोच आनंद आणि तेच भाग्य मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. परंतु ज्याने त्या क्षणाला किंवा त्या 24 तासामध्ये बघितलं, तिकडे जाऊन की आपल्या टॅबवरती, फोनवरती, दुसऱ्याच्या फोनवरती, टी व्हीवरती कोणी मिळालं तिकडे, त्यांचं भाग्य अधिक जास्त आहे. कारण शेवटी आपण मानव काळाने बांधलेले आहोत, बरोबर. कायच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. चित्र जाऊ शकतं, प्रतिमेला सुद्धा एक काळाची मर्यादा असते, बरोबर. आपण चित्र काढून ठेवलं, फोटो काढून ठेवला, काही वर्षांनी काय होतं, तो पिवळा पडतो, खराब होतो, विरून जातो, बरोबर. की आकृती कुठलीही विरून जाते. परंतु आपल्या मनाचा जो भाव असतो राजानं, जो आपला अनुभव असतो, तो कधी विरत नाही. आलशामध्ये साधी गोष्ट आहे. लहान बाळ असतं बघा, आई सांगते हे गरम भांडे ना, हात लावू नकोस. बाळाला नेमकं तेच करायचं असतं. आई नाही म्हणल्यानं लावायचं. मग आई काय करते, हळूच थोडं गरम भांड्याला हात लावू देते. लावला की चटका बसतो. आईला माहीत असतं इतपत गरम भांड्याला हात लावू द्यायचा. इकडे हात भाजेल अशा मला हात लावू देते, एक फटका मारते, पण थोडा गरम भांड्याला हात लावू देते, त्याला चटका बसतो, बाळ रडतं, आई पप्पी घेते हाताची, पण बाळ शिकतं की भांडे गरम आहे, हातात झटका बसतो, ते परत लावत नाही. तसा सद्गुरू असतो. आम्हाला चटका बसू देतो, भाजू देत नाही, पण चटका बसणं सुद्धा आवश्यक असतं. आणि आम्ही कधी शिकणारच नाही की चुकीची गोष्ट करायची नाही. तशीच ही जगदंबा आलशामध्ये आलगेडी ती आली आहे. तो क्षण जो आमच्या आयुष्यात आम्ही जपून ठेवला आहे, तो अनुभव, तसा हा गरम स्पर्शाचा, उष्ण स्पर्शाचा अनुभव आम्ही विसरत नाही आयुष्यभर. तसाच जगदंबेच्या अवतरणाचा तो अनुभव आमचा आम्ही कधीच विसरणार नाही आहोत, हे लक्षात ठेवा. गरम स्पर्शाचा अनुभव फक्त जन्मापुरत आमच्या लक्षात राहील. आईच्या अवतरणाचा तो क्षण, त्या पुरुषांचं बघितलेलं आम्ही रूप, आईचं बघितलेलं रूप, पडदे उघडताना, पडदे उघडल्यानंतरचं, ते तुमच्या प्रत्येक जन्मामध्ये तुम्हाला आठवणार आहे. हे जे पुरुषार्थ धाम आहे, हे अनिरुद्ध वृत्तीचं आहे. अनिरुद्ध म्हणजे ना कोणीही अडवू शकत नाही असं. हे धामच मुळे अनिरुद्ध आहे. ज्ञान वगैरेच्या मागे लागायचं नाही. भक्तीमधून ज्ञान आपोआप उत्पन्न होतं, आणि जेवढं ज्ञान आपल्यासाठी आवश्यक असतं एवढं आपला गुरु आपल्याला देतोच. साधी गोष्ट मला सांगा, 3 ग्रंथ आहेत ना, सत्यप्रवेश, प्रेमप्रवास आणि आनंद साधन. आम्ही किती जण 3 वाचून पूर्ण केलेत?
असं. बघा किती हात पूर्वी सब अर्धा बघून बघा किती हात वर झालेत ते. ओके, किती जणांनी प्रत्येक ग्रंथ 3 वेळा वाचलाय? प्रत्येक ग्रंथ 3 वेळा. 1 2 3 4 5 7 7 8 9 10 11 12 13 14. हो, तरी अगदीच काय वाईट नंबर नाही आहे. याचा अर्थ काय ही, तरी देखील तुम्ही भक्ती करतात ना, वाचून पण करतात 3 वेळा आणि एकदाही न वाचताही करत असा. म्हणजे लक्षात ठेवा, भक्ती ब्रह्माचे माया. भक्तीतून ज्ञान उत्पन्न होतं. ब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे. तर भक्ती ब्रह्माचं माया. भक्तीच्या पोरी ज्ञान उदयाला तर लक्ष ठेवा. ज्ञानाच्या पोरी भक्ती कधी उदयाला येत नाही. त्यामुळे आपण भक्ती करायची, प्रेम करायचं. एक लहानशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची, मुख्य म्हणजे गोष्ट म्हणजे गोष्ट आई जगदंबेच्या भक्ताची गोष्ट. एक श्रीरंगनाथ नावाचा एक भक्त, एक आई जगदंबेचा भक्त, एका लहानशा खेडेगावात राहत होता. त्या गावामध्ये जगदंबेचं मंदिर नव्हतं, कुठल्या ग्रामदेवतेचं मंदिर नव्हतं. फक्त एक गणपतीचं लहानसं मंदिर होतं. देवळी म्हणतो ना आपण, एवढीशी आकारात असतं तसं, एवढीशी आकाराचं. हा दररोज तिकडे जायचा आणि सांगायचा, हे गणपती बाप्पा, मी तुझ्या आईचा भक्त आहे रे. तुझ्या आईचं मंदिर खूप लांब आहे, जायला यायला 5 दिवस लागतात, मला तिचं दर्शन होत नाही. तर तू तिला दररोज भेटत असशील ना. बघा काय भाव आहे बघा. तू तुझी आई आहे ना, तू दररोज भेटत असशील. तर दररोज तिला सांगत जा की माझा नमस्कार आहे तिला. जवळजवळ एक 12 वर्ष पूर्ण होत आली. जस्ट पूर्ण वयात 2-4 दिवस उरले होते. 12 वर्ष असं सांगण्याला त्याच्या. आणि गणपती बाप्पाने विचार केला, हा दररोज मला सांगतो की नमस्कार सांग, पण माझी आई काय म्हणाली हे मला कधीच विचारत नाही. बरं ना, कोणीतरी विचारेल ना असं, बाबा मी नमस्कार केला, मग काय तुमची आई काय म्हणाली साहेब, गणपती साहेब तुमची आई काय म्हणाली, असं आणि कधीच विचारलं नाही मला. गणपतीला आता उत्सुकता उत्पन्न झाली त्या विघ्नहर्त्याला. मी तर विग्रहवान आहे, मूर्तीत बसलेला आहे, विचारायचं कसं. पण बुद्धी जातो तो, त्याला काय मार्गांची कमी आहे, सगळे अडथळे दूर करणार तो, त्याला काय अडथळा आहे मला सांग. त्याने नेहमीच्या पद्धतीने त्या गणेशाने, त्या गजाननाने, त्या हिडंबाने आपली लीला सुरू केली. हा येऊन बसला श्रीरंगनाथ, गणपतीला हात जोडले आणि सांगायला, आज रात्री आईला भेटायचं सांगा, माझा नमस्कार आहे म्हणून. तर तेवढ्यात स्वतः गणपतीच एका वृद्ध अशा पुजाऱ्याचं रूप घेऊन तिकडे काठी टेकत आला. म्हणाले, बाळा, मी आता वयाची माझी 80 वर्ष झाली, गेली 12 वर्ष मी तुला दररोज या खिडकीतून ऐकतो की तू सांगतोस गणपतीला तुझ्या आईला सांग माझा नमस्कार आहे म्हणून. असं कधीच का विचारत नाहीस तुझ्या आईने काय निरोप दिलाय, मी माझा नमस्कार तू सांगितलास का, असंही नाही विचारत. आणि मी माझा नमस्कार सांगितल्यावर तुझी आई काय म्हणाली असं पण नाही विचारत. श्रीरंगनाथाने उत्तर दिलं, नाही ना, नाही विचारत. पण का नाही विचारत, नाही विचारत. अरे पण का नाही विचारत, नाही विचारत. अरे पण का नाही विचारत, कशाला विचारायचं. अरे का नाही विचारत, कशाला विचारायचं. अरे नमस्कार कशाला सांगतोस मग, नमस्कार सांगायलाच पाहिजे ना. मी नमस्कार दररोज जाऊन करू शकत नाही, मला नमस्कार करायची इच्छा आहे. मग त्याला दररोज कोण भेटतो, त्याचा पुत्र भेटतो, मग त्याला सांगतो. मग त्याला विचार तरी की तू सांगतोस का बाबा आईला की विसरतोस. काय आजोबा चट्ट्या करता, बाप्पा येतो तो कसा विसरणार. विघ्न हरता येतो, विघ्न करता नाही आहे, तो कसं विसरणार. तो सांगतच असणार.
खात्री आहे? 108% खात्री आहे मला. गणपती बाप्पा ह्या जगदंबेला सांगत असणार की माझा नमस्कार मी सांगितलाय म्हणून. मग असं काय नाही विचारलं गणपती बाप्पाला, मग तुझी आई काय म्हणाली? काय आजोबा, अहो ही मूर्ती आहे, हो मूर्ती काय बोलते का? अरे मूर्ती बोलत नाही, मूर्ती ऐकत पण नाही, तू सांग कसं ऐकत असणार? आजोबा तुमचं वय झालंय. काय झालं? तुमचं वय झालंय, तुम्ही थोडीशी भक्ती करा, बाकीचे प्रपंच सोडा, थोडी भक्ती करा गणपती बाप्पाची, आई जगदंबेची, मग थोडी बुद्धी येईल तुम्हाला. बुद्धी जाते, गणपतीला काय ऐकावं लागतंय? थोडीशी बुद्धी मिळ. अहो कळत कसं नाही तुम्हाला? साधी गोष्ट आहे, ही मूर्ती असली तरी देवाची मूर्ती आहे. मग काय झालं? तिला ऐकू येत नाही तुझं म्हणतोस ना? मूर्तीला ऐकू येत नाही, मूर्तीला देवाला ऐकू येतं. काय म्हणतोय? मूर्तीला ऐकू येते, मूर्तीला देवाला ऐकू येत जातं, पण मला तो देव दिसत नाही, मला त्या देवाचं बोलणं ऐकू येत नाही. तुम्हाला नक्की सांगत असणार त्याची आई काय म्हणाली ते, पण ते मला ऐकू येत नाही. काय गोड प्रसंग आहे सांगा. गणपती बाबा विरघळला असेल ना जागशाही. गणपती बापाने त्याला जागच्या जागी दर्शन दिलं. तो बघत राहिला श्रीरंगनात. ती गणपतीची मूर्ती आहे सुंदर, तीच मूर्ती समोर आपल्या उभी आहे, पितांबर धारण कर, हातातल्या काठीशिवाय आता अंकुश आलेला आहे, चतुर्हस्त लंबोदर असती गजानन विशुंड. तो बघत राहिला. नमस्कार करायचं भानही त्याला उरलं नाही. तर म्हणाला गणपती बाप्पा, अरे तुझ्या आईला मला नमस्कार सांगितलंच का? गणपतीला नमस्कार करायचं विसरून गेलाय. पण याचा प्रश्न त्याने आता विचारला. खरा खुरा गणपती समोर उभा आहे, तो ह्याच्याशी बोलतोय, हा त्याशी बोलू शकतोय म्हटल्यावर हा बोलतोय. मूर्तीला कळत नाही, मूर्ती मधल्या देवाला कळतं. हा त्याचा विश्वास त्याला गणपतीचं दर्शन देता झाला. गणपतीने पहिला नमस्कार पण नाही केला. काय विचारलं? महान निरोप सांगितलाच, आज प्रश्न विचारला. गणपतीने उत्तर दिलं, सांगतो रे, रोज सांगतो. मग गप्प. मग गणपती नमस्कार घालतो. गणपती विचार, बाबा की माझा पेशन्स का पाहतोस? विचार ना की माझी आई काय म्हणाली. कशाला? आईने तुम्हाला ते दर्शन द्यायला सांगितलं ना, तुमच्या आईने सांगितलं म्हणून दर्शन दिलं. मी तुमची कुठे पूजा करतो, मी तुम्हाला कुठे नमस्कार करतो, मी तुम्हाला काय मागतो तुमच्याकडे? मी नमस्कार तुमच्या आईला सांगतो, म्हणजे तुमच्या आईनेच तुम्हाला पाठवलं माझ्याकडे. मी तुम्हाला कशाला काय विचारू? मला उत्तर मिळालं की नमस्कार पाठवला, आईने तुम्हाला पाठवला. मी नमस्कार पाठवला तुमच्या मार्फत, तुम्ही तुमच्या आईला नमस्कार दिलात, तुमच्या आईने तुम्हाला मला दर्शन द्यायला पाठवलं. बस मी खुश आहे, मी तृप्त आहे देवा. आणि देवाचे पाय चरण त्याने घट्ट पकडून ठेवले. गणेशाने त्याला फक्त आपल्या दिव्य हस्ताने आशीर्वाद दिले, अनंत आशीर्वाद दिले. आणि त्याच्यासमोर साक्षात जगदंबा 8 हातांनी विलसू लागली. श्रीरंगनाथाने कळेना, ज्या गणपतीने आई दाखवली त्याचे पाय सोडून तिचे पाय कसे धरायचे, आणि जिची वाट पाहिली ती समोरेश्वरीचे पाय का पकडायचे नाही, त्याला कळेना. त्या भक्ताने, त्या खऱ्या भक्ताने शांतपणे गणपतीला उचललं. एवढ्या विशाल काय खऱ्या गणपतीला, मूर्तीला नाही, उचललं आणि आईच्या मांडीवर ठेवलं. आणि दोघांनी मी नमस्कार केला. एकदम एक हात आईच्या चरणांवर जगदंबेच्या, एक हात गणपतीच्या पायावरती. गणपती बुद्धीचा नायक, बुद्धीचा दाता, तो पण अचंबित झाला. काय आयडिया लावली मलाहीच चकवलं. पण खुश झाला भगवंत. गणपती बाप्पा खुश झाला, आई जगदंबा खुश झाला. आई जगदंबेने श्रीरंगनाथाला वरदान दिलं, आशीर्वाद दिला की तू जेथे जेथे राहशील, जेथे जेथे असशील, तेथे तुझ्या मागोमाग
ज्या मागोमाग मी येईनच येईन, मी असेनच असेन, तर कुठल्याही जन्मात कुठे कधी कसाही राहा. मला सांगा, भक्ती कशी असायला हवी? श्रीरंगनाथासारखी. मूर्तीला ऐकू येत नाही, पण मूर्ती त्या देवाला ऐकू येतं. एवढं आमचं ज्ञान असलं ना पुरेसं आहे राजानं. जास्त ज्ञानाची आपल्याला आवश्यकता नाही. आपण पण आज साथ घालायची आहे. कोणाला? गणपतीला की जगदंबेला? तुमची काय इच्छा आहे? कोणाला? काही बोला मोठ्या मला ऐकूलंच. दोघा नाही? हो 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 हो. मग थोडा विचार करायला पाहिजे नाही का आपल्याला? श्रीरंगनाथासारखे एक हात हात इकडे, एक पाय हात तिकडे, असं काय आपल्याला करता येत नाही. दोन स्वर एका वेळी गाऊ शकत नाही. आधी मला गाताच येत नाही. हरकत नाही. गणपती आणि जगदंबा जिथे एकत्र नंतर असं तत्व म्हणजे गुरुतत्व. आपण गुरुतत्वाचा विचार करूया. ओके, नक्की. गुरु महाराज गुरु, जय जय स्वामीराज सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय स्वामीराज सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय दत्तराज सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय दत्तराज सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय साईराम सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय साईराम सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय दत्तराज 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 सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय सद्गुरु. गुरु महाराज गुरु, जय जय दत्तराज 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 सद्गुरु. दत्ता दिगंबराया हो, मला द्या दाद्या हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला द्या द्या हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला द्या द्या हो. दिगंबराया हो, स्वामी द्या हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला द्या 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 हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला द्या हो. दत्ता
दिगंबराया हो स्वामी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला तुला द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला तुला द्या हो दिगंबराया हो स्वामी मला तुला द्या हो दत्ता 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 दिगंबराया हो स्वामी मला तुला द्या हो दिगंबराया हो स्वामी मला तुला द्या हो दत्ता 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 दिगंबराया हो स्वामी मला तुला द्या हो हा लक्षामध्ये आपण क्रमाक्रमाने बदलत गेलो. मी तू मला 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 करता करता आपण मला तुला मध्ये विसर्जित करून टाकला. अशीच आपली स्थिती व्हायला हवी. हा लक्षाने मला हे हवंय मला ते हवंय मला हे नको हे ते नको ह्याच रूपात हळूहळू देवा तुला काय हवंय देवाला माझ्या हे हवंय देवाला माझ्या ते हवंय ह्यामध्ये व्हायला हवं. हळू का होईना होतंय. माझ्या प्रत्येक बाळाचं होतंय याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्ही चुकत असाल मागत असाल पडत असाल धडपडत असाल थोडंसं मला शेंडीवायचा प्रयत्नही करत असता मला माहिती आहे. पण तरी देखील सांगतो तेही मला गोड वाटतं कडू लागत नाही. परंतु मंत्र गज सोडू नका. हातात घट्ट धरून ठेवा. आयुष्यामध्ये सर्व पुरुषार्थ अनायास तुमच्या अंगणात येऊन खेळायला लागतील. लक्षात ठेवा मंत्र गजराची शक्ती अनंत आहे अनंत आहे आणि कायम अनंतच राहणार आहे. हरिओम श्रीराम अंबाज्ञ. लव यू ऑल. लव यू फॉर एव्हर.